शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपल्या अद्रक पिकाला 12-13 दिवस झालेले आहेत। तर आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक मागच्या 3 दिवसापूर्वी सोडलेलं होतं। त्यानंतर आपण ह्या वेळेला काय केलेलं आहे की पोलंड कंपनीचं हे जे ह्युमिक आहे, हे पवन ॲग्रोचं पोलंड कंपनीचं ह्युमिक आहे। हे ह्युमिक आणि मायक्रोरायझा हे दोन्ही आपण मिक्स करून आपण काय केलेलं आहे, ह्याला आले पिकाला 10व्या-11व्या दिवशी ह्युमिक आणि मायक्रोरायझा हे दोन्ही आपण ह्यात मिक्स करून त्याच्याबरोबर पवन ॲग्रोचं ॲमिनो ॲसिड हेही आपण 80% याबरोबर सोडलेलं आहे। आणि ह्याचा असा रिझल्ट येतो की ॲमिनो ॲसिडमुळं जे आपण जो कंद उगवणार आहे तो कंद चांगल्या पद्धतीनं वरती येण्यासाठी आणि फुटवे चांगले जे फुटवे निघत नाहीत तेही फुटवे निघून वरती येण्यासाठी त्याचा उपयोग होतो। या पवन ॲग्रोच्या अशा प्रोडक्टमुळं आपल्या शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे। तुम्ही कुठल्या जर समजा मिळत नसलं तरी तुम्ही कुठल्याही कंपनीचं तुम्ही ह्युमिक वगैरे वापरा, पण चांगल्या प्रतीचं असलेलं अतिशय फायद्याचं होतं। हे जे ह्युमिक जे पवन ॲग्रोनं जे रूट मोर म्हणून नावानं जे डायमंड ह्युमिक आहे, हे ह्युमिक पोलंडवरून इम्पोर्ट केलेलं आहे। अतिशय चांगला असा रिझल्ट मी गेले 2 वर्ष झालं वापरतोय। तर आपल्याला या 2 वर्षात चांगला असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेला आहे। तर यात आपल्याला त्याबरोबर पवन ॲग्रोचं जे ॲमिनो ॲसिड आहे तेही आपण ह्याच्याबरोबर सोडलेलं आहे आणि ह्याचा असा चांगला असा रिझल्ट येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल। यानंतरनं 6-7 ह्यानंतरनं एक 5 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतरनं आपण जर्मिनेटर सुद्धा सोडणार आहे। ते जर्मिनेटर एकरी 3 लिटर प्रमाणे जर आपण जर्मिनेटर जर सोडलं तर त्याचाही चांगल्या पद्धतीनं आपल्या उगवणीला सगळ्या एकदम व्यवस्थित कोंब येण्यासाठी त्याचाही उपयोग होतो। जर कोणाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू। ही माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा आणि तुमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे शेतकरी ग्रुप त्यामध्ये ही माहिती टाका, म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल।